नमस्कार, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील 24 तासात आणि येणाऱ्या 2 दिवसात राज्यात आपल्याला कसं हवामान पाहायला भेटणार आहे आणि कोणत्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। या संदर्भात हवामान केंद्राकडून कोणत्या भागाला अलर्ट देण्यात आलेला आहे या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्याचे जर आपण वेदर सिस्टम बघितले तर एक अनादर वेस्टर्न डिस्टर्बन्स जो आता हिमालयाच्या भागामध्ये पोहोचलेला आहे, स्पष्ट रूपात आपण पाहू शकता। या भागामध्ये हा आता वेस्टर्न डिस्टर्बन्स विस्तारलेला आहे। तसंच एक अनादर वेस्टर्न डिस्टर्बन्स इकडून समोर निघून गेलेला आहे। एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन नॉर्थ बांगलादेशच्या आसपासच्या भागामध्ये विस्तारलेला आहे आणि एक कमी दाबाचा पट्टा नॉर्थ कर्नाटकापासून साऊथ तमिळनाडूच्या भागापर्यंत विस्तारलेली आहे। स्पष्ट रूपात आपण पाहू शकता हे कमी दाबाचा पट्टा इथे बनलेला आहे। याचा व्यतिरिक्त देशामध्ये कुठेही वेदर सिस्टम आपल्याला ॲक्टिव्ह दिसत नाही आहेत। जर आपण मागील 24 तासाची थंडी संदर्भात बोलायला गेलं तर राज्याच्या बहुतांश भागापासून आता थंडी हे कमी होताना आपल्याला दिसत आहे। स्पष्ट रूपात आपण पाहू शकता निळ्या रंगात फक्त मध्य महाराष्ट्राच्या उत्तरकडल्या भागात आणि मध्यवर्ती भागात हा आता दिसत आहे आपल्याला। स्पष्ट रूपात या भागात आता थंडी आपल्याला दिसत आहे, बाकी उरलेल्या भागात थंडी हे कमी आपल्याला दिसत आहे। जर आपण विदर्भाचा उत्तरकडला भाग बघितला, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये हलक्या प्रमाणात आपल्याला थंडी जाणवलेली आहे मागील 24 तासामध्ये आणि आता पुढील 24 तासामध्ये इथून थंडी आपल्याला परतताना दिसणार आहे। राज्याच्या बहुतांश भागामध्ये येणारे 2 दिवस आता थंडी नाही राहणार आहे आणि मग त्यानंतर 4 तारखेपासून उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर विदर्भ आणि उत्तर मराठवाड्याच्या भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे आणि मग हळूहळू हे थंडी आपल्याला दक्षिणकडल्या भागातही जाणवण्याची शक्यता दिसणार आहे। जर आपण येणाऱ्या 2 दिवसातील संपूर्ण राज्याचा हवामानाचा अंदाज घेतला तर येणाऱ्या 2 दिवसात राज्यात आपण जर बघितलं समोर वाढलं हळूहळू तर समोरील इमेज 3 तारखेची आहे। यामध्ये आपल्याला राज्यात ढगाळलेलं वातावरण हलक्या स्वरूपात दिसू शकते, पण पावसाची शक्यता राज्याच्या कोणत्याही भागात आपल्याला दिसत नाही आहे। वाऱ्याची दिशा आहे दक्षिण पूर्वी झालेली आहे विदर्भाच्या भागात, तसंच अरबी समुद्रापासून आणि बंगालच्या उपसागरापासून काही प्रमाणात मॉइश्चर आपल्या राज्याकडे आपल्याला खिसलेला दिसत आहे आणि याच्यामुळे आपल्याला राज्यामध्ये हलक्या प्रमाणात ढगाळलेलं वातावरण तयार होताना दिसणार आहे। इथे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशनची निर्मिती झालेली आहे। दरम्यान हा पंजाब हरियाणाचा आसपासचा भाग आहे। इथे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशनची निर्मिती झालेली आहे आणि याचा अवतीभोवती पाहू शकता चक्रीसारखा वारा फिरताना आपल्याला दिसत आहे। त्याच काळात तुम्ही पाहू शकता इकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपासच्या भागामध्ये खूप स्नोफॉल आपल्याला पाहायला भेटत आहे आणि पंजाब हरियाणा आणि इकडे जर बघितलं दिल्ली NCR चा जो भाग आहे यामध्ये आता आपल्याला तीव्र पावसाची शक्यता दिसत आहे। दरम्यान 3 तारखेला हा पाऊस मुसळधार कोसळू शकते। दिल्ली NCR, पंजाब हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशच्या काही भागात असा आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे। तसंच आपण हळूहळू समोर वाढलं आणि दरम्यान 4 तारखेला बघितला, 4 तारखेला आपल्याला चित्र थोडा बदलताना दिसत आहे। स्पष्ट रूपात आपण पाहू शकता हळूहळू समोर आपण 4 तारखेकडे आलं तर हा सायक्लॉनिक सर्क्युलेशन दिल्लीच्या आसपासच्या भागामध्ये बनताना आपल्याला दिसत आहे। आपल्या राज्यावर जर आपण बघितलं तर राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही आहे। 4 तारखेलाही पावसाची शक्यता राज्याच्या कोणत्याही भागात आपल्याला दिसत नाही आहे। हलका ढगाळलेलं वातावरण तयार होऊ शकते, खास करून पूर्वी विदर्भाच्या भागात नागपूर, भंडारा, गोंदियाच्या भागात हलका ढगाळलेलं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे, पण पावसाची शक्यता सध्या राज्यामध्ये कोणत्याही भागात आपल्याला दिसत नाही आहे। जर आपण 4 तारखेचा भारतामधला हवामान बघितला तर 4 तारखेला इकडे बिहार, तसंच इकडे पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या आसपासच्या भागामध्ये तीव्र पावसाची शक्यता आहे, मुसळधार पावसाची शक्यता आहे। काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस हा कोसळू शकते अशी शक्यता बनत आहे। इकडे उत्तर प्रदेशच्या भागातही अशा पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे। तसंच आपण 5 तारखेचा दरम्यानचं जर आपण बघितलं तर 5 तारखेला आपल्या राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही दिसत आहे। 5 तारखेला सुद्धा प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे। राज्यात कुठेही पावसाची शक्यता आपल्याला दिसत नाही आहे। तसंच हा सिस्टम आता समोर निघून गेलेला आहे। आपण स्पष्ट रूपात पाहू शकता हा पूर्वोत्तर भारतकडे आता निघून गेलेला आहे। इथे आता हा समोर निघून गेलेला आहे आणि याचा आता प्रभाव भारतापासून आता दूर जाताना आपल्याला दिसत आहे। आता इकडे
थंडी वाढताना आपल्याला दिसू शकते. राज्याच्या बहुतांश भागामध्ये उत्तरेकडले वारे आता परत एकदा ॲक्टिव्ह होणं सुरू होणार आहे 5 तारखेपासून आणि परत एकदा आपल्याला राज्यामध्ये थंडी हे जाणवण्याची शक्यता आहे. स्पष्ट रूपात आपण पाहू शकता राज्यामध्ये आता आपल्याला उत्तर पूर्वी वारे हे ॲक्टिव्ह दिसत आहेत. स्पष्ट रूपात काही भागामध्ये उत्तर पूर्वी वारे चालत आहेत तर काही भागामध्ये आपल्याला उत्तर पश्चिमी वारे येताना दिसत आहेत. हे थंडे वारे आहेत आणि यामुळे परत एकदा राज्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला तापमान सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे. तीव्र थंडीची नोंद परत एकदा राज्याच्या भागामध्ये आपल्याला दिसू शकते. जर आपण GFX वेदर मॉडेल बघितलं थंडी संदर्भात तर यामध्ये आपल्याला दिसत आहे पुढच्या 24 तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आपल्याला तीव्र थंडी जाणवण्याची शक्यता आहे. तसंच उत्तर विदर्भाच्या भागातही आपल्याला हलक्या प्रमाणात थंडी जाणवण्याची शक्यता आहे. जर आपण हळूहळू 3-4 तारखेचा मधातला फोरकास्ट बघितला तर इथे थंडी आपल्याला वाढताना दिसत आहे. राज्याच्या काही भागामध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. जसं जसं हा सिस्टम आपल्या भारतापासून लांबीवर जाईल तसा तसा आपल्या भारतामध्ये परत एकदा तीव्र थंडीची लाट अनेक राज्यामध्ये आपल्याला सक्रिय होताना दिसणार आहे. मध्य महाराष्ट्राच्या उत्तरकडल्या भागात तसंच विदर्भाच्या पश्चिमी भागात आणि उत्तर पश्चिमी भागात आपल्याला अशी थंडीची लाट येताना दिसत आहे. आपण हळूहळू समोर वाढलं आणि दरम्यान 4-5 तारखेचा फोरकास्ट बघितला तर यामध्ये तीव्र थंडीची लाट राज्याच्या बहुतांश भागामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. आपण स्पष्ट रूपात या इमेजमध्ये पाहू शकता की स्पष्ट रूपात राज्याच्या बहुतांश भागामध्ये हिरव्या रंगात आपल्याला दिसत आहे आणि काहीसा निळ्या रंगात दिसत आहे. म्हणजे बहुतांश भागामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं आणि दरम्यान 5-6 तारखेचा फोरकास्ट बघितला तर विदर्भामध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. 5-6 तारखेचा मधात अशी तीव्र लाट आपल्याला दिसू शकते. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला थंडीची लाट कमी हे जाणवण्याची शक्यता आहे. कोकणमध्येही जास्त काही थंडीची शक्यता दिसत नाही आहे. विदर्भाचा बहुतांश भागामध्ये तसंच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तरकडल्या भागामध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. जर आपण पावसासंदर्भात GFX वेदर मॉडेल बघितला तर पावसासंदर्भात हा पुढच्या 24 तासाचा GFX वेदर मॉडेल तुमच्या स्क्रीनवर आहे. यामध्ये कुठेही विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि कोकणच्या भागात कुठेही पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. त्याच काळात आपण इकडे पाहू शकता जम्मू काश्मीरच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला वेदर ॲक्टिव्हिटी खूप ॲक्टिव्ह दिसत आहे. लद्दाख जम्मू काश्मीर इकडे उत्तराखंडच्या भागात दिल्ली NCR या संपूर्ण भागामध्ये आपण पाहू शकता वेदर ॲक्टिव्हिटी खूप जास्त स्ट्रॉंग आपल्याला दिसत आहे. हळूहळू आपण समोर वाढलं आणि पुढील 48 तासाचं बघितला तर पुढील 48 तासामध्ये आपल्या राज्यामध्ये काही भागामध्ये वेदर ॲक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. खास करून पूर्वी विदर्भाच्या भागात हलकीशी वेदर ॲक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. बाकी राज्यामध्ये कुठेही वेदर ॲक्टिव्हिटी होण्याची शक्यता नाही राहणार आहे. स्पष्ट रूपात आपण पाहू शकता मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला इकडे दिल्ली NCR पंजाब हरियाणाच्या भागामध्ये दिसू शकते. खूप जास्त मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासोबत होण्याची शक्यता आहे. तसंच इकडे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या भागातही आपल्याला अशी वेदर ॲक्टिव्हिटी पाहायला भेटू शकते. बिहारच्या भागामध्येही आपण स्पष्ट रूपात पाहू शकता इथेही खूप जास्त वेदर ॲक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागामध्येही वेदर ॲक्टिव्हिटी खूप जास्त स्ट्रॉंग होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासोबत गारपिटीसोबत मुसळधार पाऊस ते 1-2 ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. तसंच आपण हळूहळू समोर वाढलं आणि 4 आणि 5 तारखेचा मधातला फोरकास्ट बघितला तर स्पष्ट रूपात आपण पाहू शकता इकडे पश्चिम बंगाल बिहार आणि झारखंडच्या आसपासच्या भागामध्ये तसंच ओडिसाच्या भागामध्ये गारपिटीसोबत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. तसंच दिल्ली NCR पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या भागामध्येही आपल्याला तीव्र पावसाची शक्यता दिसत आहे. मुसळधार पाऊस होणार आहे. त्याच काळात राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं दिसणार आहे. राज्यात कुठेही पावसाची शक्यता आपल्याला दिसत नाही आहे. जर आपण पुढच्या 24 तासाचा संपूर्ण राज्याचा हवामानाचा अंदाज घेतला तर पुढच्या 24 तासात राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही आहे. संपूर्णपणे राज्यात हवामान कोरडं असणार आहे. तसंच थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान 4 तारखेपासून आपल्याला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर काहीसा भाग अहमदनगरचा औरंगाबाद जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण भागामध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान 4 तारखेला असं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हे थंडी आपल्याला राज्याचा बहुतांश भागामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. फक्त इकडे कोकणच्या भागामध्ये थंडीची प्रभाव आपल्याला कमी दिसणार आहे. बाकी भागामध्ये थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. खास करून विदर्भाचा बहुतांश भागामध्ये आपल्याला थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर असं राहणार आहे हवामान
पुढील 2 दिवसाचा. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.